भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघातील वाद पेटलाय। भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे करून माझ्यावर टीका केली आहे असं भास्कर जाधव म्हणालेत। मी मराठा समाजात जन्माला आलो, मी कुणालाही घाबरणार नाही असंही जाधव यांनी म्हटलंय। छत्रपती शिवराय संभाजीराजे महात्मा गांधींनाही तुम्ही छळलं अशी टीका त्यांनी केली। खोतकीच्या वक्तव्यावरून मी अजिबात माफी मागणार नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असंही भास्कर जाधव म्हणाले। भास्कर जाधवांचं आधीचं आणि आताचं वक्तव्य नेमकं काय आहे ऐकूया। शिंदे सेनेच्या एका आमदाराचे कार्यकर्ते आहेत, त्याच्या विरोधात मी लढतोय। गुन्हा माझा आहे, माझा गुन्हा आहे काय का बायानो? न्याय मिळवून देण्याकरता का विचारलत नाही? आलेल्या लोकांना का विचारलत नाही? विचारला पाहिजे होतं ना। कसला विकास करताय, कोणाचा विकास करताय? मी आज सांगतो तुम्हाला, मी या तालुक्यामध्ये आल्यानंतर या ग्वागरला चांगलं वैभव आलंय। आलंय का नाही आलंय? त्यांना सगळ्यांना ताई अडचण आहे ती माझी आहे। कारण इथली सगळी खोतकी, इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला, लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून असं लोकांना छळायचं, ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं, हे सर्वांना नडतंय। भाजपवाल्यांनी ब्राह्मण समाजाला पुढे करून आमचा ब्राह्मणांचा अपमान, आमच्या ब्राह्मणांच्यावर भास्कर जाधव बोलले म्हणून माझं निषेधाचं पत्र काढलं। मग मी मराठा समाजामध्ये जन्माला आलोय, मलाही काहीतरी स्वाभिमान आहे की नाही? त्यांना असं वाटलं होतं मी माघार घेईन, मी काहीतरी माफी मागीन, मी काहीतरी मेहनतवारी करीन। कोण तुम्ही की तुम्हाला मेहनतवारी करायची? कशाबद्दल करायची? लोकांना छळलेलेच लोक तुम्ही, खरं सांगायला गेलं तर। अरे ज्यांनी शिवाजी महाराजांना सोडलं नाही, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, छत्रपती संभाजी महाराजांना सोडलं नाही, राजर्षी शाहू महाराजांना सोडलं नाही, महात्मा गांधींना सोडलं नाही, ते मला सोडतील? ते मला छळणारच। तर हा वाद नेमका काय आहे जाणून घेऊया। गुहागरच्या सभेत भास्कर जाधव यांनी तालुक्यातील खोतकी संपवल्याचा दावा केला होता। खोतकी संपवल्याच्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला। कोकणातील खोतकी म्हणजे ब्राह्मण समाजातील गावातील प्रमुख माणूस असतो, ज्याच्या सल्ल्यानं गाव चालतो। ब्राह्मण सहाय्यक संघानं भास्कर जाधव यांना पत्र लिहित टीका केली। राजकीय स्वार्थासाठी आपण सामाजिक ऐक्य बिघडवणारं वक्तव्य केलं असा उल्लेख या पत्रात करण्यात आला। तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून पराचा कावळा केला। ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशी यांच्यावर जाधवांनी पत्रातून टीका केली। हे पत्र कुठल्या अनाजी पंतांनी लिहून घेतलं असं म्हणत भाजपच्या विनय नातू यांच्यावरही जाधवांनी टीका केली। भास्कर जाधवांनी कितीही समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास असंही स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं होतं। तर जाधवांचे कार्यकर्ते शिंदेंच्या सेनेत गेल्यानंतर जाधवांनी घेतलेल्या मेळाव्यात हे खोतकीचं वक्तव्य केलं होतं।